गुगल वर बेस्ट होम इन नाशिक टाइप करून थकलात? आता वेळ आहे दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या DBD होम फेस्ट 2025 ला भेट देण्याची। इथे आहे नाशिक मधील प्रोजेक्ट्सचे अनेक पर्याय एकाच छताखाली। 22 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर पर्यंत नक्की या आणि बुक करा तुमचं ड्रीम होम। DBD होम फेस्ट 2025, 3 लिव्स गोविंदनगर नाशिक। कॉल 7796 833 833। नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे। शहरातील गंगापूर रोडवरील एका महाविद्यालय परिसरात बिबट्या शिरल्याची सकाळी चर्चा रंगलेली होती। वन विभागाकडून 2 तास बिबट्याची शोध मोहीम घेतल्यानंतर परिसरात कुठल्याही प्रकारची बिबट्याची हालचाल आढळून आलेली नाही। संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्या बघितल्याची चर्चा सकाळपासून शहरभरात पसरली, त्यामुळे महाविद्यालयातील सकाळ सत्राच्या विद्यार्थ्यांना लवकर सोडून दुपार सत्र रद्द करण्यात आलं। महाविद्यालय परिसरात बिबट्या शिरल्याची माहिती पसरताच विद्यालय परिसरासह शहरभरात मोठा गोंधळ उडालाय। खरं तर काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी हाकेच्या अंतरावर बिबट्या आढळून आला होता। त्याने तब्बल 9 लोकांना गंभीर जखमी देखील केलं। त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण अजूनही कायम असल्यानं आता वन विभागाकडून कुठल्याही अफवांना बळी पडू नये असं आवाहन करण्यात आलंय। आज सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास भोसला मिलिटरी स्कूलच्या कॅम्पसमध्ये बिबट्याचं लहान पिल्लू दिसून आल्याबाबत माहिती मिळाली। त्या माहितीनुसार तात्काळ वन विभागाचे वन्यप्राणी बचाव पथक, रेस्क्यू नाशिक डिव्हिजन तसेच गंगापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांचे पथक तात्काळ या ठिकाणी दाखल झाले। थर्मल ड्रोनच्या सहाय्याने या संपूर्ण परिसरात शोध मोहीम घेण्यात आली। त्याचप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांनी फूड पेट्रोलिंगनेही या परिसराची संपूर्ण पाहणी केली। या ठिकाणी आपण बघू शकता की दाट गवत तसेच झाडी वाढलेली दिसून येत आहे। त्यामुळे थोडंसं या ठिकाणी लपण्यासाठी जागा निर्माण झालेली आहे, परंतु तरी एक सावधगिरीचा उपाय म्हणून आपण शाळेच्या प्रशासनाशी चर्चा करून या ठिकाणची सकाळच्या सत्राची जी शाळा होती ती त्यांनी अर्धा तास आधी त्यांना सोडलेलं आहे। तसेच दुपारचं आजचं जे सत्र आहे ते तात्पुरतं रद्द करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे या संपूर्ण परिसराची पाहणी करून संपूर्णरित्या खात्री झालेली आहे की या ठिकाणी सध्या तरी बिबट्याचा कोणताही वावर नाही किंवा कोणताही वन्यप्राणी दिसून आलेला नाही। या ठिकाणचे जे असिस्टंट सिक्युरिटी सुपरवायझर आहेत त्यांनी सर्वप्रथम बघितल्याबाबत माहिती मिळाली। त्यांना सीवेट कॅटचे काही फोटो दाखवले असता त्या पद्धतीचं साधर्म्य असणारं प्राणी दिसून आल्याबाबत त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे थोडीशी साशंकता आहे की खरंच बिबट्या होता की सीवेट कॅट होती, परंतु आपण कोणतीही म्हणजे याच्याकडे दुर्लक्ष न करता संपूर्ण खात्री केलेली आहे। व याबाबत मी एक आवाहन करू इच्छितो की कोणत्याही अफवांवर किंवा चुकीच्या गोष्टींवर कोणी विश्वास ठेवू नये। सर्व प्रकारची खात्री झाल्याशिवाय कोणतीही बातमी व्हॉट्सॲप किंवा इतर समाज माध्यमांवर प्रसिद्धीद्वारे पसरवू नये। तसेच कुणीही खात्री केल्याशिवाय माझ्याद्वारे माध्यमांनाही आवाहन राहील की आपणही सर्व शहानिशा केल्यानंतरच सदरची बातमी प्रसिद्ध करावी। व वन विभागातर्फे तसेच शाळेच्या प्रशासनातर्फे सर्वांनाही आवाहन करण्यात येत आहे। तसेच या ठिकाणी आता जी प्रशासनाशी चर्चा झाली त्यानुसार शाळेच्या प्रशासनाने या ठिकाणी साफसफाई मोहीम हाती घेतलेली आहे। हे संपूर्ण गवत झाडी हे साफ करण्यात येणार आहे। तसेच या ठिकाणी रेस्क्यू नाशिक डिव्हिजन वन विभागाच्या वतीने शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी तसेच शाळेतील शिक्षकांसाठी एक अवेअरनेस सेशन आपण आयोजित करणार आहोत की अशा प्रकारची काही घटना असेल किंवा वन्य प्राण्याचा वावर असेल तर कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती आपण करणार आहोत। आता सध्या आपण या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावत आहोत की जेणेकरून जर असं काही असेल तर ती मुवमेंट आपल्याला लक्षात येईल। तसेच परत काही आपल्याला माहिती मिळाली की या पद्धतीचा वावर या ठिकाणी आढळून येतो तर आपण पुढील आवश्यक त्या उपाययोजना नक्की या परिसरात करणार आहोत। काही पालकांकडून हा दावा करण्यात आला होता की त्यांनी राम मंदिर परिसरामध्ये बिबट्याचा वावर हा बघितलेला आहे, त्याबाबत त्यांनी काही ठिकाणी सांगितलं देखील। सर्व क्षेत्रामध्ये आपण या ठिकाणी पाहणी करून पूर्ण खात्री केलेली आहे। या ठिकाणचे सिक्युरिटी इन्चार्ज स्वतः सांगत आहेत की इथं कोणत्याही प्रकारचा बिबट्याचा वावर नाही। तसेच आपणही सर्व खात्री केलेली आहे। त्यामुळे कोणीही अफवांवर किंवा चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नये अशी मी पश्चिम नाशिक वन विभागाच्या वतीने आपण सर्वांना विनंती करतो। आपण जिथे आता उभे आहोत याच्याच मागील बाजूला त्यांनी बघितलं असं त्यांनी सांगितलेलं होतं, परंतु संपूर्ण जागा कडक आहे, या ठिकाणी ठसे उमटण्याची कोणती शक्यता नाही। परंतु आपण समोरच्या परिसरातही सर्व पाहणी केलेली आहे, कुठेही तसे काही ठसे वगैरे आढळून आलेले नाही।
त्यामुळे परिसरातील नागरिकांना घाबरून न जाता कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं यावेळी सांगण्यात आलं. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक.